आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टाचा फैसला येणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ उद्या निकाल देणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आलेला होता आणि उद्या या सगळ्यांमध्ये निकाल वाचन होणार आहे. 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ उद्या या सगळ्यावर निकाल देणार आहे. मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय. सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टाचा फैसला येणार आहे. तर या सगळ्यांवर अधिकची बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत न्यूज स्टेट महाराष्ट्राचे संपादक सुभाष शिर्के सर आणि विशेष प्रतिनिधी राहुल जोरी, ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली. या सगळ्यांवर सविस्तर चर्चा आपण करणार आहोत आणि मी पहिल्यांदा जाते ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली यांच्याकडे. मंजुनाथजी, नेमकं काय होऊ शकतं? कारण यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 शक्यता नाकारता येत नाहीये. गेल्या 2 दिवसांपासून राहुल नार्वेकर जर आपण पाहिला तर आमदार अपात्र करण्याचा निर्णय हा फक्त विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतात असं ते वारंवार म्हणताय. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हे प्रकरण विधानसभा अध्यक्षाकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. एकतर हे आणि दुसरं म्हणजे या सगळ्यांमध्ये हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. नेमकं काय? नक्कीच रुबीनाजी, उद्या जे काही निर्णय येईल तो एक ऐतिहासिक निर्णय येईल भारताच्या इतिहासासाठी आणि मोस्ट प्रोबेबली पॉलिटिकल मुवमेंटसाठी हे खूप मोठं निर्णय असणार आहे. त्या अनुषंगाने आपण बोलत असताना 2 प्रश्न खूप महत्वाचे उपस्थित येतात. ज्याप्रमाणे आपण बोललात, एक 7 सदस्यीय खंडपीठाकडे वळ केलं जाईल का आणि अपात्रतेचा जो मुद्दा आहे तो अध्यक्षांकडे वर केलं जाईल का? मी ह्या दोन्ही गोष्टीसाठी अफर्मेटिव्ह आन्सर देतोय. नक्कीच. का? कारण पहिला आन्सर जो 7 सदस्यीय खंडपीठाकडेचा त्याबद्दलचा उत्तर माझा असेल, नक्कीच सुप्रीम कोर्ट ह्याबद्दल खूप चौकशीनं उत्तर देईल. कारण आपण जर एकंदर प्रकरण पाहता त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या केसेसवर ही केस सध्याची बेस आहे. एक पहिला म्हणजे कियोटो ऑलंटन, दुसरी नबाम रेविया. हे दोन्ही केसेस स्पीकरच्या अधिकाराबद्दल बोलतात. एक पहिला जो कियोटो ऑलंटनचा केस आहे त्याच्याबद्दल स्पीकरचे जे एकूण एक अधिकार आहेत, एक डिस्क्रिशनरी पॉवर आहे स्पीकरच्या बद्दल, त्याच्या पॉवरच्या बद्दल चॅलेंज केलं गेलेलं होतं त्या कियोटोच्या पिटिशन्स मध्ये. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना डिस्क्रिशन पॉवर आहेत आणि पायलट पॉवर स्पीकरला आहेत असं म्हटलं गेलं. आणि तो सुद्धा एक कॉन्स्टिट्यूशनल 5 सदस्यीय खंडपीठाचा निर्णय आहे. त्याच्यानंतर येतो नबाम रेबियाचा केस. त्याच्यामध्ये खूप महत्वाचा इश्यू असा डिस्कस केला गेला की जर विधानसभा अध्यक्षाच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन असेल किंवा त्यांच्या विरोधात अविश्वासाचा एखादी नोटीस बजावलेली असेल, त्यावेळी विधानसभा अध्यक्ष एखाद्या आमदाराच्या अपात्रतेबद्दल निर्णय घेऊ शकतात का? मग ह्या दोन्ही निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाचा उत्तर असा होता की एकीकडे किहोटोच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट अध्यक्षाला पॉवर्स भरपूर आहेत, डिस्क्रिशनरी पॉवर आहेत, एकंदर त्यांचे कलम 94 खाली आणि 100 खाली त्यांचे हे आहेत, सगळे पॉवर त्यांच्याकडे आहेत. आणि सोबतच नबाम रेबिया केसमध्ये असं म्हटलं जातं ज्या अर्थी अध्यक्षांच्या विरोधातच जर नो कॉन्फिडन्स मोशन असेल त्यावेळी अध्यक्ष एखाद्या आमदाराच्या अपात्रतेबद्दल निर्णय घेऊ शकत नाही. सो देयर इज अ अँबिग्युटी. आपल्याला आठवत असेल जस्टिस रमण्णा सुद्धा त्यांनी एक रिमार्क केलेला होता की आम्हाला नबाम रेबियाच्या केसेसवर सुद्धा काही शंका उपस्थित येत आहेत. मग त्या अनुषंगानं जर सुप्रीम कोर्टाला एक महत्वाचा निर्णय करायचा असेल, कारण आता सध्याच्या खंडपीठ सुद्धा आपल्याला हे पण लक्षात ठेवायला पाहिजे, सध्याचं खंडपीठ सुद्धा हे 5 सदस्यीय खंडपीठ आहे. आता समजा सुप्रीम कोर्टाला एखादा लँडमार्क जजमेंट द्यायची असेल, पुढे येणाऱ्या पॉलिटिकल डेव्हलपमेंटचा, पॉलिटिकल मुवमेंट्सला वेगवेगळ्या स्टेट्समध्ये ह्या सगळ्या निर्णयाचा फायदा घेतला जाऊ शकतो. त्या अनुषंगानं एक डायरेक्टिव्ह जर लोकशाहीमध्ये डेमोक्रेटिक सेटअपमध्ये जे काही पॉलिटिकल मुवमेंट व्हायला हवेत ते विदिन द लॉ फ्रेम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ह्या पद्धतीने असायला हवेत. मंजुनाथजी, मी तुमच्याकडे येते. मी आधी सुभाष सरांकडे जाते. सर, ही झाली कायदेशीर बाजू जी आपण ऐकून घेतली. याआधी या सगळ्यांवर शरद पवारांनी एक वक्तव्य केले, ते असं की आमदार अपात्र ठरले तरीही सरकार पडणार नाही. असं नेमकं म्हणजे हे कसं जुळेल? एक म्हणजे याच्यामध्ये ज्या वेळेला गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये हा जो विश्वासदर्शक ठराव
एकनाथ शिंदे सरकारने मांडला होता त्यावेळेला 164 आमदार त्यांच्या बाजूला होते. बरोबर. आणि अशा वेळेला जर केवळ 16 आमदार हे अपात्र ठरले तरी पण सरकारचं बहुमत जे आहे ते कायम राहतं. 148 आमदार त्यांच्या सोबत राहतात. त्यामुळे शरद पवार हे टेक्निकली या सगळ्या गोष्टीमध्ये ते बोलत आहेत. आणि 148 आमदार म्हणजे 4 आमदार जास्तच आहेत त्यांच्याकडे. 105 आमदार आहेत हे भाजपकडे आहेत. आणखीन 10 अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. आणि त्याशिवाय आणखीन शिवसेनेचे जे आमदार आहेत ते त्यांच्यासोबत येतील अशी एक अपेक्षा आहे. पण त्याचबरोबर उल्हास बापट जे कायदेतज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर हे 16 आमदार अपात्र ठरले तर त्यांच्याबरोबर बाकीचे 24 जे आमदार आहेत तेही अपात्र ठरतील शिंदे गटाचे. आणि त्यामुळे सरकार हे अल्पमतात येऊ शकतं. तर आता शरद पवार जी सांगतायत ती एक बाजू आहे, उल्हास बापट सांगतायत ही दुसरी बाजू आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्ट नक्की काय भूमिका घेतं हे बघावं लागेल. पण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की 16 मार्च 2023 या दिवशी सुप्रीम कोर्टानं हा जो निकाल आहे हा राखून ठेवला होता. 55 दिवसांनी हा निकाल जाहीर होणार आहे. 55 दिवस हा खूप मोठा कालावधी आहे. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की साधारणतः 20 जून 2022ला एकनाथ शिंदे आणि 11 आमदार हे सुरतेला रवाना झाले होते. त्याच्यानंतर 25 जूनला त्यांना नोटीस देण्यात आली होती शिवसेनेकडून की पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना काढून का टाकण्यात येऊ नये. आणि त्यांना 48 दिवसाची नोटीस देण्यात आली होती. आणि त्याच्या विरोधामध्ये शिंदे हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते आणि त्यांनी या सगळ्या ज्या कारवाईला जे आहे त्याला आव्हान दिलं होतं. आणि त्याच्यानंतर ही सुप्रीम कोर्टाची जो खटला आहे तो सुरू झाला होता. आणि त्याचा आता निकाल आपण उद्या आपल्याला अपेक्षित आहे. निश्चितच सर, मी आपले प्रतिनिधी राहुल आहेत आपल्या त्यांच्याकडे जाते. राहुल, नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर जात आहेत. जर समजा उद्या कोर्टानं हा निकाल दिला की हा पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या सगळ्या प्रक्रियेचा हा जो काही निर्णय आहे तो असणार आहे, तो विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, मग त्यांच्या अनुपस्थितीत हे सगळं कसं पाहता येईल? खरं तर आधीच स्पष्टपणे की जरी राहुल नार्वेकर परदेशी जात असतील तरी देखील ते कधीही परत येऊ शकतात. त्यामुळे निकाल आणि त्यांच्या परदेश जोवाला एकत्र जोडणं आत्ताच योग्य ठरणार नाही. मात्र तरी देखील जर अशा पद्धतीचा एवढा मोठा निर्णय जर शिंदे फडणवीस सरकारच्या बाबतीत येणार असेल तर मात्र राहुल नार्वेकर यांचं परदेश दौऱ्याला जाणं हे कुठेतरी एक वेगळी बॉडी लँग्वेज सांगणारं आहे की काय, याचे काही राजकीय अर्थ आहेत का काय? थोडक्यात काय की निकाल माझ्याचकडे येणार आहे आणि जर तो माझ्याकडे आला तर मला त्यामध्ये तात्काळ बंधन नाहीये की आत्ताच निर्णय घ्यायचा आहे, काही दिवसांनी घ्यायचा आहे, कधी घ्यायचा आहे, हा संपूर्णपणे अध्यक्षांचा अधिकार आहे. सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळी निकालाची चर्चा सुरू झाली त्यावेळेस काही दिवस थोडंसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 पावलं माघार दिसले होते. थोडं बॉडी लँग्वेज नाराज दिसत होती. काही दिवस गावी देखील गेले होते. याचे देखील राजकीय पडसाद ठिकठिकाणी उमटले. मात्र मागच्या काही दिवसांपासून हे मधले फिलर्स जे आहेत, आपण म्हणतो की निकाल अगदी जवळ येत चाललाय, तर त्यांनी थोडंसं मागं हटणं अपेक्षित होतं. मात्र तसं प्रत्यक्ष दर्शनी दिसत नाहीये. काल देखील आपण बघत होतो की मुख्यमंत्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत मेट्रोच्या पत्रकार परिषद होते, मेट्रोची पाहणी केली. एक त्यांची बॉडी लँग्वेज सकारात्मक दिसते. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री जे की या संपूर्ण सत्तांतराचे एक जनक मानले जातात. सुरुवात त्यांच्यापासून झाली होती, इथून आमदार नेण्यांपासून ती सगळी गोष्ट आता काही लपलेलं नाहीये. त्यांची देखील एक संपूर्ण पद्धत जर बघितली तर कोण काय बोलते त्याला बोलू द्या, सगळेजण आपापल्याच बाजूनं बोलतायत. मात्र निकाल येईल, निकाल व्यवस्थित लागेल, निकालाकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि त्या पॉझिटिव्ह अपेक्षा आहेत. त्यामुळं आज घडीला निकाल काय येईल, कसा येईल, कुठं कोणाच्या बाजूने येईल याबद्दल चर्चा जरी होत असली तरी सत्ताधारी गट मात्र 2 पावलं पुढं दिसतोय, पॉझिटिव्ह दिसतोय, एक वेगळ्या पद्धतीनं विश्वासानं त्या सगळ्या निकालाला सामोरं जातोय असं दिसतंय. विरोधी बाकावर अर्थातच विरोधी गोष्टी होत आहेत, सगळ्या नरेटिव्ह सेट करण्याचा देखील प्रयत्न होतोय. मात्र रुबीना, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा निकाल फक्त शिंदे फडणवीस सरकारच्या बाबतीत नाही तर संपूर्ण देशाच्या बाबतीत, संविधानाच्या बाबतीत, लोकशाहीच्या बाबतीत महत्त्वाचा ठरणार आहे. हा निकाल किंवा यामध्ये दाखल झालेली याचिका, एक याचिका अध्यक्षपदाच्या बाबतीत याचिका दाखल झालेली आहे, राज्यपालांच्या बाबतीत याचिका दाखल झालेली आहे, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात झाली आहे, पक्षाच्या विरोधात झालेली आहे. त्यामुळं अनेक दुवा, अनेक छटा याला कायदेशीर आहेत, संविधानिक आहेत, राजकीय आहेत. हे सगळ्या जर छटा जोडल्या, या सगळ्या जर गोष्टी केल्या तर हा निकाल अगदी सोपा नक्कीच नाहीये.
निकाल जरी उद्या येणार असला, जवळपास 55 दिवस सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, जसं की आपल्या सरांनी सांगितलं, सुभाष सरांनी सांगितलं की 55 दिवसानंतर निकाल येतोय. निकाल येणार का नाही याबद्दल जर साशंकता होती, मात्र आता निकाल द्यावाच लागणार आहे म्हणून तो कदाचित 55 दिवसांनी येतोय. जर एखादे न्यायाधीश निवृत्त होणार नसते तर अजून देखील निकाल आला नसता. हे राजकीय आणि कायदेशीर जाणकारांचं देखील मत आहे. हा निकाल लांबवला असता आणि कदाचित हा निकाल येईपर्यंत थेट निवडणुका देखील लागल्या असत्या. त्यामुळे इतका उशीर लागणं, याच्या मागे काही काळबेर आहे का, काही षडयंत्र आहे का, आणि यानंतर जर निकाल विरोधात गेला तर अर्थात तीच टोन केंद्रानं काही हे केलं का, आणि निकाल जर पॉझिटिव्ह लागला तर अर्थात नियमानं लागलाय, अशा देखील गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं हा निकाल देशाच्या राजकारणाला, प्रत्येक राज्याच्या संविधानाच्या किंवा सभागृहाच्या बांधणीला एक दिशा देणारा ठरणार आहे. राहुल, तुम्ही असे जोडलेले राहा. सरांना मंजुनाथजींना काही प्रश्न विचारायचे. सर मंजुनाथजी, मला सांगा की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेला हा खटल्याची सुनावणी झाली त्यावेळेला एक मुख्यतः 5 ऑब्झर्वेशन्स केले होते. त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यतः हे सांगितलं होतं की एखाद्या पक्षामध्ये जर असंतोष असेल, आमदार नाराज असतील आणि त्यांनी जर अर्ज दिला असेल तर ताबडतोब राज्यपालांनी त्याच्यावरती फ्लोअर टेस्ट घ्यावी का, हा एक त्यांचा मुद्दा होता. दुसरं त्यांचं असं म्हणणं होतं की पक्षातली फूट ही अशा प्रकारे राज्यपाल डिसाईड करू शकतात का. तिसरं त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो जे आमदारांनी केवळ नेत्याच्या विरुद्ध असंतोष व्यक्त केला म्हणून पक्षात फूट होते का. तर या सगळ्या मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे, याच्यावरती सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेऊ शकेल? नक्कीच खूप महत्वाचा मुद्दा आपण सध्या उपस्थित केला. का, कारण वी मस्ट अंडरस्टँड, एक गोष्ट आपण असं समजायला पाहिजे, वी आर इंटू डेमोक्रेटिक सेटअप. ओके, त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितली तर पक्षांतर्गत जो लोकशाही असेल किंवा इंटर पार्टी डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो, सध्या आपण सुरुवातीला जर आर्ग्युमेंट बघितले, हरीश साळवेंचे जर आर्ग्युमेंट बघितले किंवा कौल वकील साहेबांचा जर आर्ग्युमेंट जर बघितले, त्यांची आर्ग्युमेंट एकच होती, वी आर नॉट अगेन्स्ट द पार्टी, वी आर अगेन्स्ट द लीडर. इन द सेन्स, आमचा डिस्प्यूट जो आहे पार्टीमधील असलेल्या नेतृत्वाच्या विरोधात आहे, पार्टीच्या विरोधात नाही. वी आर नॉट स्पीकिंग अबाउट अगेन्स्ट द पार्टी बट वी आर अगेन्स्ट द लीडर. इन सच ए सिच्युएशन, जर माझ्या नेतृत्वाच्या विरोधात जर असंतोष असेल किंवा त्यांच्या निर्णयाच्या विरोधात असेल तर त्याचा अर्थ मी डिफेक्शन होतो असा नाहीये, त्याचा अर्थ मी 10th शेड्यूल व्हायलेट करतो असा होत नाहीये. सो असं जर होत असेल तर मग इथे डेमोक्रेटिक सेटअपला कुठे इम्पॉर्टन्स येईल. जर समजा मी माझ्या नेत्याच्या विरोधात किंवा नेत्याने घेतलेल्या एका निर्णयाला जर अपोज करत असेल, विरोध दर्शवत असेल, तर माझा लोकशाहीमधील अधिकार कुठे गेला, माझा फंडामेंटल राईट्स कुठे गेले, माझं राईट टू स्पीच कुठे गेला, राईट टू लिबर्टी कुठे गेली. सो ह्या सगळ्या प्रश्न त्याच्यामध्ये फ्रेम केले गेले. त्या संदर्भात एक इम्पॉर्टंट जजमेंट आहे, मी तुम्हाला आता सध्या कोट करतोय. झारकीहोळी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटक आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस रमणाने आणि अजून एक जजनी हे निर्णय दिलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आय विल टेक टू बॅक 2013 मध्ये एक घटना घडलेली होती, जेव्हा येडियुरप्पा मुख्यमंत्री होते कर्नाटकाचे. त्यावेळी काही आमदार त्यांच्या विरोधात करप्शनचे अलिगेशन्स लावून एक पत्र राज्यपालांना दिलेले होते की ह्यांना मुख्यमंत्री म्हणून काढून टाका आणि नवीन एक मुख्यमंत्री निवडा. मग त्यावेळी पक्षशिस्तीच्या कारणावरून त्यांच्या विरोधात अपात्रतेची प्रोसिडिंग केली गेली. इनफॅक्ट त्यांना डिस्क्वालिफाय सुद्धा केलं गेलं. त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये हा प्रकरण गेला. हायकोर्ट सुद्धा त्यांच्या बाजून, आमदाराच्या बाजूने निर्णय दिला. मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात हा मुद्दा मांडला गेला. मग त्यावेळी ह्या सगळ्या आर्ग्युमेंट जेव्हा घडला त्यावेळी सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला की इफ देयर इज अ डिस्प्यूट विदिन द पार्टी, जर आमदारांना, पक्षातील कार्यकर्त्यांना, पक्षातील नेतृत्वाच्या विरोधात जर एखादा अलिगेशन असतील किंवा काही विरोधी शब्द वापरले असतील तर इट डज नॉट अमाउंट टू डिफेक्शन. दॅट इज इंट्रा पार्टी डेमोक्रेसी असं म्हटलं गेलेलं आहे. देन त्यामुळं सुप्रीम कोर्टाने ज्या अर्थी स्वतः सांगतं की एखादा जर वक्तव्य पार्टीच्या नेतृत्वाच्या विरोधात असेल, जे की पार्टीच्या विरोधात नाहीये, तर त्याला इंटर पार्टी डेमोक्रेसी म्हणून आपण समजला पाहिजे, ना की डिफेक्शन. सो इथे सुद्धा तोच मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला. सुरुवातीला आपण जर बघितलं
शिंदे गट वेळोवेळी वारंवार हेच शब्द वापरत होते, आम्ही पार्टीच्या विरोधात नाही, पक्ष नेतृत्वाच्या विरोधात आहोत. हाच मुद्दा आपण ह्या अनुषंगाने उपस्थित केला गेला. आणि ज्या अर्थी आता दुसरा मुद्दा जो येतो गव्हर्नरच्या पॉवरच्या बद्दल, गव्हर्नन्स वेदर गव्हर्नन्स हॅव अ डिस्क्रिशनरी पॉवर ऑर नॉट. सी 2020 मध्ये एक जजमेंट आलेलं आहे, सुप्रीम कोर्टानेच दिलेलं आहे, शिवराज सिंग वर्सेस स्टेट ऑफ युपी. त्याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नरला जर प्रायमा फेसी गव्हर्नरला जर वाटला की सत्ता डिस्टॅबल झालेला आहे, राज्यामध्ये सत्ता अल्पमतात आलेला आहे, ही कॅन कॉल फॉर टेस्ट फ्लोर टेस्ट, असा सुद्धा त्यांनी निर्णय दिलेला आहे. आणि तो निर्णय अफोल्ड केलेला आहे, सुप्रीम कोर्टाने सुद्धा अफोल्ड केलेला आहे. सो प्रायमा फेसी जर एखादा राज्यपालाला वाटला की राज्यामध्ये सध्या अस्तित्वाला असलेलं सरकार अल्पमतात आहे, हे मला प्रायमा फेसी जर दिसत असेल तर आय कॅन कॉल फॉर फ्लोर टेस्ट. मग त्यावेळी माझ्या पॉवरचे वो रिच होत नाही किंवा अल्ट्रा व्हायरस त्याचा होऊ शकत नाही, असले निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टानं 2020 मध्येच दिलेला आहे. तो ह्या सगळ्या पार्श्वभूमी जर आपण जर बघितली तर सध्याचा जो काही स्टेप्स पॉलिटिकल मुवमेंट शिंदे गटाने केलेला आहे, समवेअर त्यांनी लिगल नॉन्सेसचा अभ्यास करून हे घेतलेला आहे, असं मला एक प्रायमरी एक ओपिनियन मला येतोय. बरं, या सगळ्यांमध्ये सर मला आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सुभाष सर, जर सुप्रीम कोर्टानं काहीही निर्णय दिला किंवा काही महत्त्वाचे आदेश जर दिले तर या सगळ्या आदेशानं किंवा या निर्णयाला अध्यक्ष बांधील असतील का? अध्यक्ष बांधील असतील, पण अध्यक्ष हे सुप्रीम कोर्ट जे आहे हे अध्यक्षांना निर्देश देतील. अध्यक्षांना ताबडतोब ते आदेश देतील असं नाही आहे, कारण दोन्ही वेगळे, एक्झिक्युटिव्ह वेगळे आहे, म्हणजे जी नोकरशाही असते ती वेगळी असते. जे आपल्या लोकशाहीचं जे 3 स्तंभ आहेत त्या 3 स्तंभामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्युडिशरी असते, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह असतं आणि त्याच्यानंतर पार्लमेंट असतं. त्यामुळं हे एकमेकांच्या निर्णयामध्ये दखलंदाजी करत नाहीत, हा आत्तापर्यंतचा संकेत आहे. आणि त्यामुळं न्यायालय जनरली असं म्हणू शकतं की जे 16 आमदारांचे जे निर्णय आहे त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बाबत, तो अध्यक्षांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा. आता त्यावेळेला अध्यक्ष हे विद्यमान अध्यक्ष भाजपचे आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना सांगितलं जाते की जे मूळ उपाध्यक्ष जे आहेत, ज्यांनी या 16 आमदारांना तिथे त्यावेळेला डिस्क्वालिफाय केलं होतं पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल, तर त्याच्याबद्दल हे काय निर्णय देतं हे महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीवरती उहापोह करणं गरजेचं आहे. पण मंजुनाथजी मला सांगा की हा पूर्ण खटल्याला एवढा जो वेळ गेला त्याच्याबद्दल वकिलांच्या वर्तुळामध्ये काय म्हटलं जात आहे? जर एक कॉन्स्टिट्युशनल मॅटर मध्ये मला जर बोलायचं झालं तर आता जेव्हा गेल्या जून 2022 पासून या सगळ्या घडामोडी घडतात, आय वुड बी सेइंग लाईक हे खूप फास्टेस्ट जजमेंट असू शकेल. कारण जनमानसामध्ये एक नॉर्मल कॉमन मॅन मध्ये एक हे असतं की अजून का निर्णय आलेला आदित्य ठाकरे बोलतायत त्यांच्याकडे जायला पाहिजे. आदित्य ठाकरे बोलतायत, थोडं आपण त्यांच्याकडे जाऊया. बरं 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 काही अडचणी, तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांचा कदाचित आदित्य ठाकरेंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मंजुनाथजी बोला, तुमचा मुद्दा मांडा. जी, आताच आपण ज्या प्रश्नाला मी उत्तर घेत होतो त्यालाच मी कंटिन्यू करतोय. तर त्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर जनमानसामध्ये एखाद्या निर्णयाची अपेक्षा खूप लवकर केली जाते. हवेवर सुप्रीम कोर्टामध्ये व्हेन द मॅटर इज बिफोर द कॉन्स्टिट्युशनल सीबी बोर्डापुढे जेव्हा असतं त्यावेळी एक्सक्लुझिव्ह आर्ग्युमेंट्स अपेक्षित असतं आणि त्याच्यावरून एखादा निर्णय अपेक्षित असतो. त्याच्यानंतर प्रॉब्लेम इज दॅट आता कितीतरी निर्णय आपल्या देशामध्ये. पुन्हा एकदा एक अगदी 20 सेकंदांसाठी मी तुम्हाला थांबवते. कायद्याचे अभ्यासक ऍडव्होकेट प्रशांतजी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. प्रशांतजी, खूप स्वागत आहे आपलं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये. काय वाटतंय उद्याच्या सुनावणी संदर्भात? काय तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क त्यांच्याशी तुटलेला आहे. मंजुनाथजी बोला. जी नक्कीच, मी सीबी बोर्डाच्या निर्णयाच्या बद्दल बोलत होतो. तर सरांनी ज्या पद्धतीने जो प्रश्न मांडला त्यालाच मी उत्तर करू इच्छितोय. आजकाल इनफॅक्ट महाराष्ट्र स्टेट बद्दल जो निर्णय सध्याचा आहे, माझ्या मध्ये तरी हे खूप लवकर निर्णय दिले जातोय. कारण सीबी बोर्डाचे जे निर्णय आपण बघितलं तर खूप जे कौन्सिल बोर्डाचे निर्णय आहेत ते खूप वेळा प्रलंबित राहतात, 1-2 वर्ष प्रलंबित राहिले जातात. त्याच्यानंतर कितीतरी जजेस बदलले जातात.
मी काल सुद्धा म्हणत होतो की एखादा जज निवृत्तीला आले असतील आणि त्या अनुषंगाने एखादा निर्णय देणं हे कोर्टाला अपेक्षित नाहीये, परंतु जर निर्णय तयार असेल तर त्यावेळेला एखादा निर्णय ते देऊ शकतात. अदरवाईज निर्णय पेंडिंग ठेवलं जातं, नवीन जज येतात त्याच्यानंतर ते निर्णय त्याच्यावर दिलं जातं. त्या अनुषंगाने सध्याचा जो निर्णय आहे मला वाटतं वर्षभराच्या आत हे निकाल दिलं जात आहे. आय वुड बी सेइंग हे खूप फास्ट निर्णय आपण म्हणायला हरकत नाहीये. राहुलजींकडे जाते. राहुल, या सगळ्यांमध्ये आता पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवणं फार महत्वाचं आहे, कारण हा फैसला अनेक दिवसांपासून होतोय आणि खरं तर तो दिवस काही तास जे त्या निर्णयासाठी आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. नेमक्या कोणकोणत्या याचिकांवर सुनावणी होणार आहे उद्या? महत्वाच्या 4 याचिका आहेत. अगदी खरं तर वेगवेगळ्या याचिकांमधून खास करून ज्यांनी स्वतः अध्यक्ष असतील, तत्कालीन अध्यक्ष, आत्ताचे अध्यक्ष, या दोघांविरोधात देखील याचिका आहे. सगळ्यात महत्त्वाचं, राज्यपाल यांनी त्यावेळी सत्तांतराच्या वेळी ज्या पद्धतीनं भूमिका घेतली आणि सरकार येण्यासाठी किंवा सरकार स्थापन करण्यासाठी जे आमंत्रण दिलं गेलं याबद्दलची देखील राज्यपालांच्या विरोधात देखील एक याचिका आहे. आणि चौथी सर्वात महत्त्वाची आणि मोठी याचिका अर्थातच पक्ष कुणाचा, आणि याचबरोबर ज्या पक्षानं म्हणजे ज्या पद्धतीनं ॲडव्होकेट सरांनी सांगितलं की पक्षाच्या बाबतीत फक्त नेतृत्वाच्या विरोधात जाऊन घेतलेली भूमिका आहे, मात्र या संदर्भातली देखील याचिका तितकीच महत्त्वाची आहे. रुबीना, यामध्ये अर्थात ॲडव्होकेट सरांना देखील हा प्रश्न विचारला पाहिजे की सध्या ज्या पद्धतीने मागच्या 10 महिन्यांपासून खास करून एक मध्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत खूप वेगळी चर्चा झाली. शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ज्यावेळी त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी आम्हाला विचारात घेतलं नव्हतं असं जाहीर वक्तव्य शरद पवार यांनी केलं. दुसऱ्या बाजूला अनेक वर्ष केंद्रीय काँग्रेसमध्ये कामात असणारे किंवा पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम ज्यांनी पाहिलं होतं त्या पृथ्वीराज चव्हाणांनी देखील उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्यापासून थांबवलं होतं. मग या राजीनाम्याचा नेमका फरक थेट या निकालावर किती होईल? कारण कोर्टाने देखील थेट निरीक्षण नोंदवलं होतं. जर उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा दिला नसता तर सर्वांना फ्लोअर टेस्टसाठी बोलावं लागलं असतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता फ्लोअर टेस्टच्या आधी तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. राहुल, माझा आवाज? अगदी. हा, मी मंजुनाथजींना हाच प्रश्न विचारते. राहुल, हा तुमचा प्रश्न आहे. मंजुनाथजी, आमच्या विशेष प्रतिनिधींनी हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तो म्हणजे जर उद्धव ठाकरेंनी फ्लोअर टेस्टच्या आधी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्याची परिस्थिती तेव्हा वेगळी असती. बरं राहुल, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नरहरी झिरवळ हे माध्यमांशी बोलतायत, त्या संदर्भातले काही ताजे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतायत का? यापूर्वी देखील नरहरी झिरवळ जे की त्यावेळेचे तत्कालीन अध्यक्ष होते, खरं तर ते उपाध्यक्ष होते, मात्र मूळ अध्यक्षाची खुर्ची रिकामी असल्यामुळं नरहरी झिरवळ यांना ते अध्यक्षपदाची संपूर्ण भूमिका होती. त्यांनी यापूर्वी देखील जी भूमिका स्पष्टपणे घेतली आहे, खरं तर कालच त्यांनी बोलताना जरी उपाध्यक्ष असले तरी एक वादग्रस्त म्हणण्याऐवजी थोडंसं आगंतुक असं विधान केलं की जर हा निकाल खाली आला म्हणजेच विधानसभेकडे आला तर मात्र हा संपूर्ण निर्णय माझ्याकडे येईल आणि जर तो माझ्याकडे आला तर मी 16ची 16 आमदारांना सर्वात आधी अपात्र घोषित करेन. त्यामुळे हा निर्णय त्यांनी ज्या पद्धतीने आगंतुकपणे भाष्य केलं, अर्थात त्यावेळी ते तत्कालीन. बरं राहुल, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे, नाना पटोलेंनी यावर भाष्य केलेलं आहे. मी तुमच्याकडे येतेच आहे पुन्हा, तुम्ही तोपर्यंत ही माहिती घ्या की नरहरी झिरवळ हे माध्यमांशी बोलता आहेत का. आदित्य ठाकरे आणि पटोले काय म्हणालेत आपण पाहूया. मी निकालावर काही बोलत नाहीये. महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्हाला न्यायदेवतेवर आणि आमच्या सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. संविधानाचे आम्ही पूजक आहोत. आपण पाहत असाल जी वज्रमुठ आहे आमची सभा जे होत आहेत आणि आता पावसाळ्यात पण होणार आहेत त्या संविधान रक्षणासाठी होत आहेत. मुळात अशी जर गद्दारी जी आपल्या महाराष्ट्रात घडलेली लेजिटिमाइज करत गेलो तर उद्या प्रत्येक राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होईल आणि प्रत्येक पक्षाला प्रॉब्लेम निर्माण होईल. शेड्यूल 10 प्रमाणे हा निकाल येण्याची अपेक्षा आहे. आपण पाहिलं की ज्यावेळेस मान्य सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण होतं त्यावेळेचे अध्यक्ष आताचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपल्या वकिलालाही सुप्रीम कोर्टात पाठवलेलं होतं. त्यांच्या वतीने ॲफिडेविट करून दिलं होतं की मान्य सुप्रीम कोर्टाने याच्यावरचा निर्णय घ्यावा.
त्यामुळे आता हे सुप्रीम कोर्टाच्याच कोर्टातच हा चेंडू आहे आणि तो निकाल उद्या परवा येण्याची शक्यता आहे आणि शेड्यूल 10 प्रमाणे हा निकाल आला तर सगळे जे काही लोक आहेत ते अपात्र होतील आणि सरकार पडेल. या सगळ्यांच्या बाबतीत कायदेतज्ञ मंजुनाथ कक्कल मेली आपल्या सोबत आहेत. मंजुनाथजी, पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर 2 शक्यता ज्या वर्तवल्या जात आहेत त्याप्रमाणे सुनावणी जी आहे ती उद्या होऊ शकते. मात्र या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं, जर हा सगळा निर्णय अध्यक्षांकडे सोपवला तर अध्यक्ष या सगळ्यावर कशी कारवाई करतील, नेमकी कायदेशीर बाजू काय आहे? नक्कीच ह्यामध्ये 2 महत्वाचे निर्णय जे अपेक्षित आपल्याला आहेत. एक 7 सदस्यीय खंडपीठ आणि दुसरा वेदर द मॅटर विल बी रिमांडेड टू अध्यक्षांकडे. त्यामध्ये दाट शक्यता आहे कलम 179 प्रमाणे भारत संविधानामधल्या सगळे निर्णय घेण्याची अधिकार हे फक्त अध्यक्षांना आहेत. त्यानुसार मला वाटतं सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही आणि सगळे निर्णय अध्यक्षांना घेण्यासाठी वर करणार. परंतु हे करत असताना किती कालावधीमध्ये त्यांनी निर्णय द्यावा हे अशा कुठलेही रूल्स नाहीये. तो हा मुद्दा सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करण्याच्या दरम्यान उपस्थित केला गेला. त्यावेळी सुद्धा सुप्रीम कोर्ट एक मत मांडलेलं होतं. त्याच्यामध्ये टाइम बाउंड आपण देऊ शकतो त्यांना. लेट्स से 90 डेज और से 120 डेज किंवा 6 महिने एखादा टाइम फ्रेम त्यांनी देऊ शकतात. त्या टाइम फ्रेम दिल्याच्या प्रमाणे अध्यक्षांना त्या सगळ्या पिटिशन्सवर, अपात्रतेच्या पिटिशन्सवर निर्णय घ्यावे लागेल. आता अपात्रतेच्या निर्णयाच्यावर पिटिशन्स मध्ये प्रोसिडिंग कसे चालेल? सो नाव ज्या अर्थी पहिल्यांदा नोटीस आपण विल टेक बॅक टू जून मध्ये ज्या पद्धतीने त्यांना अपात्रतेची नोटीस आलेली आहे त्या नोटिसांच्या अनुषंगानं त्यांनी अपात्रता कसं भंग केलेला नाहीये किंवा मी कशी कारवाई कुठलीही त्या शेड्यूलनुसार कुठलीही कारवाई माझ्या वर करण्यास मी पात्र नाहीये किंवा केलेलं नाहीये असं सकृतदर्शनी पुरावे देत त्याच्यावर सुद्धा आर्ग्युमेंट्स केले जातील. त्याच्यानंतर अध्यक्ष निर्णय देतील. तर तो निर्णय, जो काही निर्णय असेल तो सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू असेल. त्याच्यानंतर समजा काही आमदारांना अपात्र केला गेला तर देन अगेन हायकोर्टात जावं लागेल. त्या हायकोर्टाच्या नंतर परत सुप्रीम कोर्टावर जावं लागेल. आयदर ऑर लेट्स से ह्यांना अपात्र केलं नाही तर शिवसेना, जो तत्कालीन शिवसेना होता, ठाकरे गट, त्यांच्या विरोधात, त्याच्या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टामध्ये जाऊ शकेल. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकेल. आयदर दोन्ही पार्टीना दोन्ही रेमेडीज अवेलेबल असणार आहे. तो प्रोसिडिंग ज्या आहेत प्रायमाफेसी प्रथमतः त्यांचा एक से घेतला जाईल. जे म्हणणं आहे तुमच्या अपात्रतेच्या नोटिसाबद्दल काय म्हणणं आहे ते म्हणणं दाखल करायला सांगितले जातील आणि त्यासोबत काही सकृतदर्शनी पुरावे असतील तर पुरावे दाखल करण्यासाठी सांगितले जातील. त्याच्यावर नंतर हे निर्णय घेतले जातील. मग जे काही निर्णय असेल ते अध्यक्ष त्यावर घेऊ शकते. निश्चितच मंजुनाथजी, या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर याआधी अलाहाबाद हायकोर्टानं आमदार पात्रतेचा निर्णय घेतलेला होता. मात्र हा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्द करून पुन्हा हा सगळा विषय विधानसभा अध्यक्षांच्या खरं तर गटाकडे हा प्रश्न पाठवलेला होता आणि हे प्रकरण तुम्ही नैसर्गिक न्यायाच्या मुद्द्यावर हाताळा असं देखील म्हटलेलं होतं. तर असं काही घडू शकतं का? नॅचरल जस्टिस खूप मोठा मुद्दा आहे. कारण मोस्ट प्रोबेबली काय होतं की एक गोष्ट असं आपण समजून घ्यायला पाहिजे. अलाहाबादच्या हायकोर्टाचा निर्णय जो होता त्याच्यामुळे मला वाटतं त्या निर्णयाच्या वेळी तत्कालीन सरकार ही विरोधी पक्षातला सरकार असेल आणि त्यावेळी हे निर्णय घेतले असणार आहे. कारण जेव्हा विरोधी पक्ष असतं आमदारांच्या विरोधात निर्णय फ्रिक्वेंटली जात असतात. परंतु महाराष्ट्रामध्ये सत्ता ही त्याच पक्षाची आहे ज्या पक्षाच्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची नोटिसा बजावण्यात आलेली आहे. त्यामुळं जेव्हा ह्या प्रोसिडिंग चालल्या जातील त्यावेळी नॅचरल जस्टिस इन द सेन्स इक्वल ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना दिले पाहिजे. जर मला काही कागदपत्रे फाईल करायचे आहेत, कोर्टामध्ये कागदपत्रे दाखल करायचे आहेत, त्यासाठी काही पुरेसा वेळ हवा असेल, एक 7 दिवसाचा, 10 दिवसाचा, 15 दिवसाचा, तो वेळ देण्याची जबाबदारी ही अध्यक्षांची असते. जर ती वेळ नाकारली गेली तर देन अगेन मी सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात जाऊ शकेल. याचिकाच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये ह्या निर्णयाला आव्हानित करू शकेल. मग हायकोर्ट त्याच्यामध्ये निर्णय देतं की ह्यांना नॅचरल हिस्ट्री प्रमाणे तुम्ही पुरेसा वेळ दिलेला नाही, त्यांना वेळ देऊन परत एकदा प्रोसिडिंग त्याच्यामध्ये घ्यावा आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय त्याच्यावर दिला जावा. त्या अनुषंगाने नॅचरल जस्टिस त्यांना दिलंच पाहिजे. दोन्ही पक्षाला नॅचरल जस्टिस त्यांनी दिलेच पाहिजे, पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्याच्यानंतर प्रोसिडिंग होऊन जो काही निर्णय असेल ते निर्णय अपेक्षित आपण करू शकतो. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की एक इंटरेस्टिंग घटना घडली होती 2 मार्चला सुप्रीम कोर्टामध्ये,
ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टाने या सगळ्या प्रकरणात हस्तक्षेपच करू नये. त्यांचं असं म्हणणं होतं की हा राजकीय विषय आहे आणि तो फ्लोअर ऑफ द असेंब्ली तिथेच हा झाला पाहिजे. तर हे जे सुप्रीम कोर्टाच्या एका अर्थाने एवढं सगळं प्रकरण तिथे खटला चालू असताना हा मुद्दा त्यांच्या वकिलांनी जो काढला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच. आता लेट्स से एक वकील म्हणल्याच्या वर मी समजा एक ठाकरे गटाचा जर वकील असेल तर वेगवेगळे मुद्दे मी कोर्टापुढे मांडणार. ज्या पद्धतीने मला लागू पडतील तो मुद्दे मी मांडणार आणि त्याला तोडण्याचा प्रकार किंवा त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न दुसऱ्या पक्षानं केलं जाईल. त्या अनुषंगाने जर लीगल नॉन्सेन्स मध्ये वेदर हे प्रश्न लीगल फ्रेमवर्क मध्ये बसतील की नाही असं जर आपण समजला तर जे प्रोसिडिंग केले झालं, प्रोटेस्ट घेतले गेले ते प्रोटेस्ट वेदर इट वॉज विथ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. म्हणजे गव्हर्नरनी जेव्हा कॉल फॉर प्रोटेस्ट केलं गेलं त्यावेळी गव्हर्नरनी त्यांना दिलेल्या डिस्क्रिशनरी पॉवरचा वापर केले याचा अर्थ त्यांनी प्रायमा फेसी ते वापर करण्यात लायक होती का? ती परिस्थिती म्हणजे राज्यामध्ये जी परिस्थिती होती ती प्रायमा फेसी राज्यपालांना आपले अधिकार वापर करण्यासाठी कुठेतरी उद्धृत करीत होती का? ही प्रायमा फेसी त्यांना दाखवून द्यावं लागेल आणि त्या अनुषंगाचा हा प्रश्न त्या पुढे केला गेला होता. त्यांचं म्हणणं एकच होतं की राज्यपालांना असं काय दिसून आला की पक्ष हे ह्यांच्याकडे मेजॉरिटी आहे आणि सध्या असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे कुठलाही संख्याबळ नाहीये, त्यासाठी आम्हाला प्रोटेस्ट इन्व्हाइट करायला पाहिजे. त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर झालेले आहेत. मग मला वाटतं लीगल नॉन्सेन्स मध्ये जर बघायचं झालं तर राज्यपालांना प्रायमा फेसी पॉवर्स अधिकार त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिला असल्यामुळं त्या पद्धतीनं आर्ग्युमेंट आपण शिंदे गटाकडून ऐकून सुद्धा घेतलेलं आहे. त्या अनुषंगाने हा प्रकरण पुढे गेलेलं आहे. बरं मंजुनाथजी, या सगळ्यामध्ये कायदेशीर जर बाजू आपण पाहिली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पात्र ठरले हे 16 आमदार तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढचे 6 महिने मुख्यमंत्री राहू शकतात. एक तर पहिला मुद्दा हा. आणि मग त्याच्यानंतर या 6 महिन्याच्या कालावधीत त्यांना दोन्हीपैकी एका सभागृहात आमदार म्हणून निवडून यावं लागणार. नक्कीच. जर समजा याला कदाचित 16 आमदार अपात्र झाले ते प्रायमा फेसी थिंग इज दॅट सुप्रीम कोर्टाला अधिकारच नाही की सुप्रीम कोर्ट ह्या आमदारांना पिटिशन्सद्वारे अपात्र करतील. फर्स्ट ऑफ ऑल हे मॅटर रिमांड होतील, त्याच्यानंतर अध्यक्ष निर्णय घेतील. लेट्स से अध्यक्षांनी सुद्धा त्यांना अपात्र केले तर त्याच्यानंतर 6 महिन्याच्या आत एकनाथ शिंदेना सुद्धा परत एकदा निवडून यावं लागेल आणि निवडून आल्याच्या नंतर पुढचा पदभार त्यांना सांभाळावा लागेल. निश्चित. मी सुभाष सरांना माझा एक प्रश्न आहे, कारण आता कायदेशीर बाजू ऐकली आहे, राजकारण महाराष्ट्राचं, त्यानंतर त्याच्यावर मला खरं तर सुभाष सरांना प्रश्न विचारायचा आहे. सर, या सगळ्या दरम्यान म्हणजे आपण गेल्या अनेक दिवसांपासून याचा अभ्यास करतोय आणि आपण हे प्रकरण पाहतोय, या सगळ्यांमध्ये नैतिकता पाळली जाईल असं वाटतंय का? याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा जर निर्णय आहे त्याच्यानुसार जो निर्देश किंवा आदेश सुप्रीम कोर्ट देईल त्याच्यानुसार अध्यक्षांना त्याचं पालन करावं लागेल आणि ते पूर्णपणे हे घटनेचं पालन करावं लागेल. याच्यामध्ये नैतिकता अनैतिकता हा मुद्दा नाही आहे, कारण त्याच्यामध्ये जो बेस आहे या सगळ्या कारवाईचा किंवा या सगळ्या पूर्ण इम्प्लिमेंटेशन जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं केलं जाणार आहे याचा बेस हा घटना असेल आणि घटनेमधली जी कलमं आहे त्याच्यानुसारच वागलं जाईल. फक्त एवढंच आहे की 16 आमदार हे अपात्र झाले आणि त्याच्यानंतर समजा जे उल्हास बापट म्हणतायत कायदेतज्ञ की 24 आमदार बाकीचे जे आहेत शिंदे गटाचे ते पण अपात्र त्याच्याबरोबर होतील. अशा वेळेला घोडेबाजार होण्याची शक्यता जास्त आहे. पक्ष फोडाफोडी करण्याचा प्रयत्न होईल आणि आपण बघितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत अशी चर्चा होती 1-2 आठवड्यापूर्वी की अशा प्रकारे काही आमदार जे आहेत ते फुटण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. पण शरद पवारांच्या राजीनामा नाट्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे त्याला कुठेतरी एक चाप बसलेला आपण पाहायला मिळतोय. पण त्याचबरोबर नक्कीच बाकी काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्यामधले आमदार पळवणं याचा प्रकार होईल का ह्याच्याबद्दल आपल्याला पाहावं लागेल आणि त्याची शक्यता जास्त वाटते. अशा वेळेला त्या पक्षांना आपले आमदार आपल्यासोबत ठेवणं हे गरजेचं वाटणार आहे आणि कदाचित असं पण होऊ शकेल की प्रत्येक पक्ष जो आहे हा आपापले आमदार हे सुरक्षित ठिकाणी नेतील. त्यामुळे आणखी बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याला पाहावं लागेल की हे आमदार कुठल्या राज्यांमध्ये जात आहेत. जसं
शिंदे गटाचे आमदार हे पहिल्यांदा सुरत, त्याच्यानंतर गुवाहाटी आणि त्याच्यानंतर गोव्याला गेले होते. तशाच प्रकारे कदाचित निकाल लागण्याच्या अगोदरच काही वेळेला काँग्रेस आणि एनसीपीचे आमदार हे वेगळ्या ठिकाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरं सर 1 मिनिटासाठी थांबवते, कारण कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. असीम सरोदेजी, खूप खूप स्वागत आहे आपलं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये. सर, उद्या महत्त्वाचा निकाल जो आहे तो लागणार आहे, काय वाटतंय? संविधानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मी आधीच 4-5 शक्यता असतील हे सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटते की विधानसभेच्या अध्यक्षांकडे हे प्रकरण पाठवलं जाईल. संपूर्ण अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात त्यांनी कार्यवाही करावी म्हणून. त्यामुळे ते विधानसभेकडे परत येईल आणि काही महिन्याचा कालावधी, म्हणजे एखाद महिन्याचा कालावधी तर याच्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर ती कारवाई पूर्ण होईल आणि विधानसभा अध्यक्ष काय असेल तो अपात्रतेसंदर्भातला निर्णय देतील. तो निर्णय दिल्यावर तो कोणाला मान्य नसेल तर तो चॅलेंज करण्याची, त्याच्यामधली कायदेशीरता जी आहे ती चॅलेंज करण्याचे हक्क प्रत्येकाला असल्याने परत सुप्रीम कोर्टात केस होऊ शकेल. अगदी 2 मिनिटांसाठी थांबवते आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे, मात्र त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया. उद्या किंवा परवा सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे. शुभेच्छा सगळ्यांना. उद्या किंवा परवा सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे. शुभेच्छा सगळ्यांना. उद्या किंवा परवा सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे. बरं, मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रतिक्रिया देणं टाळलेले, मात्र सर एक त्यांचं स्मित हास्य होतं, नेमकं सूचक त्यांनी हे हास्य जे ते इथं त्यांनी शुभेच्छा सर्वांना दिल्या. त्यांनी शुभेच्छा सर्वांना दिल्या तर स्वतःला पण दिल्या असतील त्यांनी. नक्कीच. आपण थेट कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्या बरोबर आहेत, मंजुनाथ ॲडव्होकेट कक्कलमेली देखील आपल्या सोबत आहेत. असीमजी, या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं, जोरदार युक्तिवाद झाला, अनेक दिवस हा युक्तिवाद चालला. मात्र हा युक्तिवाद झाल्यानंतर सिब्बलाने एक भावनिक वक्तव्य केलं होतं लोकशाहीला घेऊन. मात्र या सगळ्यांमध्ये युक्तिवाद कसा झाला आणि कोर्टाचं निरीक्षण नेमकं काय काय होतं आणि त्यावर उद्याचा हा निकाल जो आहे तो लागणार आहे. मला आज सकाळपासून अनेक जणांनी असं विचारलं की कपिल सिब्बल यांनी भावनिक युक्तिवाद केला आणि हरीश साळवे म्हणाले की हे खूप थेरॉटिकल आहे वगैरे. तर पहिली गोष्ट समजून घेतली पाहिजे की भारतीय संविधान हे फिलॉसॉफिकल आणि थेरॉटिकल आहेच, पण त्याला इमोशनल टच दिल्याशिवाय ते जिवंत होणार नाही. आणि त्यामुळे संविधान हे जगायचं असते आणि ते जर कोणीतरी निर्जीव करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या संदर्भात अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई सुरू असेल. तर मला असं वाटते की तो संविधानाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हेच सगळे मुद्दे जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये विस्तृतपणे चर्चेत आले की हा काही प्रश्न केवळ एकनाथ शिंदेंचा, त्यांच्यासोबत पळून गेलेल्या आमदारांचा नाही आहे, तर हा प्रवृत्तीचा प्रश्न आहे की एखादी गोष्ट कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिली नसेल की असं करू नये, याचा अर्थ आपण तशी केली पाहिजे का, हा जो तो प्रश्न आहे तो संविधानिक नैतिकतेचा आहे. आणि म्हणून मग संविधानिक नैतिकतेचा प्रश्न पाहिला तर मग पुन्हा प्रक्रियासुद्धा पाहणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय निर्णय देता येणार नाही. आणि प्रक्रिया जी आहे 10th शेड्यूलमधली ती अत्यंत स्पष्ट आहे की तुम्ही जर पक्षविरोधी कारवाई केल्या असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. याची त्यांना पूर्ण माहिती असतानाही पक्षाच्या मीटिंगचा आदेश किंवा नोटीस असताना ते सुरतला गेले. त्यांनी अनेक लोकांना तिथे आमिष दाखवून असेल, दबाव टाकून असेल, मैत्रीपूर्ण संबंधांमुळे कशामुळे तरी त्यांनी त्यांना बोलवलं. मग गुवाहाटीला काही जण परत गेले, मग पुन्हा मुंबईला त्यांना येऊन काही जण मिळाले. अशी जी त्यांची एक टीम तयार झाली, ती टीम जी आहे ती फुटीर टीम आहे आणि त्यांनी संविधान विरोधी कृत्य केलेलं आहे, पक्षविरोधी कारवाई केलेल्या, असं माझं स्पष्ट मत आहे. आता न्यायालयाने सुद्धा हाच सगळा विचार केलेला आहे आणि याच्यामध्ये गव्हर्नरचा सहभाग ज्या पद्धतीने घेण्यात आला तो तर संविधानिक गुन्हेगारी प्रकार आहे असं माझं म्हणणं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाला म्हणावं लागलं एका क्षणी की लोकशाहीने प्रस्थापित केलेलं
राज्य उलथून टाकण्यामध्ये राज्यपालांचा सहभाग असणे हे व्यथित करणार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं. इतक्या वाईट पद्धतीने राजकारण होत असेल तर सगळ्यांना हे आता माहिती झालेलं आहे की अपात्र कोण आहेत. नागरिकांनी तर काही जणांना मनातून आपल्या अपात्र करूनच टाकलेलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय स्वतः अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेतात का, की तो निर्णय घेण्याची जबाबदारी परत विधानसभेकडे पाठवतात, हा मुद्दा आता उद्या स्पष्ट होईल. पण या सगळ्यांमध्ये असीमजी वारंवार विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत नार्वेकर हे वारंवार म्हणतायत की याच्यात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. पण जर असीमजी पुन्हा एकदा 1 मिनिटासाठी थांबवते. संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. संजय राऊत बोलतायत. चर्चा जी आहे ती आता सुरू राहणार आहे अशीच. असीमजी, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते आणि हा प्रश्न पुन्हा एकदा विचारते. राहुल नार्वेकर असं वारंवार म्हणतायत की हा सगळा जो अधिकार आहे तो विधानसभा अध्यक्षांकडेच आहे. या सगळ्यांमध्ये कुठेच सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. जर विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घटनाबाह्य दिला किंवा याच्यात काही अडचणी असतील तर मात्र मग हा सगळा निर्णय सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेमकी कायदेशीर बाजू काय म्हणते? बघा, ते राहुल नार्वेकर सुद्धा लॉ ग्रॅज्युएट आहेत, मी सुद्धा लॉ ग्रॅज्युएट आहे. पण त्यांनी कोणत्या पुस्तकातून कॉन्स्टिट्यूशन वाचलं आहे मला माहिती नाही. मुळात असं आहे की विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा विधानसभेला विधानसभेतलं कामकाजासंदर्भात निर्णय घेण्याचे हक्क आहे, इथपर्यंत त्यांचं म्हणणं बरोबर आहे. परंतु सुप्रीम कोर्टला काहीच अधिकार नाही, इतर कोणतीही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी काहीच निर्णय घेऊ शकत नाही. हे त्यांचं म्हणणं जे आहे ते जास्तीचं बोलणं आहे. त्यामुळे जास्तीचं बोलणं त्यांचं वगळलं पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की ते आता विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अत्यंत सावधगिरीने आणि योग्य बोललं पाहिजे. चुकीचा कायदेशीर संदेश देण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही. त्यांचं हे म्हणणं बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आत्ता जे अंदाज लावलेले आहेत की कोणत्या प्रकारे सुप्रीम कोर्टातून निर्णय येऊ शकेल, त्याच्यामधली पहिली शक्यता हीच आहे की विधानसभेकडे हा प्रश्न पाठवला जाऊ शकतो. परंतु मग राहुल नार्वेकर यांनी आर्टिकल 142 वाचलं नाही का कॉन्स्टिट्यूशनमधलं, ज्याच्यामध्ये जर गुंतागुंतीचा संविधानिक प्रश्न असेल तर संपूर्ण न्यायाची प्रक्रिया करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हे प्रकरण स्वतः डिसाईड करण्याचे अधिकार आहेत आणि ते वापरू शकतात. ते वापरणार की नाही तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी अर्धवट माहिती देऊ नये असं मला वाटते. अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर ते बसलेले आहेत. उद्या त्यांच्याकडे हे प्रकरण जर डिसाईड करण्यासाठी आलं तर त्यांना एक मोठी संधी आहे की ते चांगले, परिपक्व आणि संविधानिकरित्या वागू शकतात असे नेते म्हणून प्रस्थापित करू शकतात स्वतःला. जर त्यांनी या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची हिंमत दाखवली तर ते संविधानिक दृष्टिकोनातून कामकाज करणारे अध्यक्ष आहेत असा एक मोठा संदेश जाऊ शकतो आणि त्यांची राजकीय कारकीर्द आणखी जास्त ताकदवान होऊ शकते असं मला वाटतं. असीमजी, या प्रकरणामध्ये तुम्ही हस्तक्षेप केला होतात आणि एरवी कसं असतं की 2 पक्ष असतात, त्याच्यामध्ये तिसरा पक्ष हा जनरली सुप्रीम कोर्ट एंटरटेन करत नाही अनलेस अँड अंटिल सुप्रीम कोर्टाला जर वाटलं एखाद्या वकिलाला अमिकस क्युरी म्हणून मदत करण्यासाठी आपल्या सोबत घ्यावं म्हणून. अशी काय परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला हस्तक्षेप करावा असा वाटला? मी कायद्याच्या क्षेत्रामध्ये आणि न्यायालयामध्ये वेगवेगळे प्रयोग करून न्यायव्यवस्था ही जास्त आधुनिक होईल, संवेदनशील असा प्रयत्न करत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून मला असं वाटलं की मतदारांतर्फे पिटिशन करण्यात आली पाहिजे. आणि माझे काही मित्र आहेत त्यांना मी हे सांगितलं की आपण असं करू, मी तुमचा वकील होईन, तुम्ही पिटिशनर व्हा. त्यांनी मान्यता दिली. आणि याच्या मागचा दुसरा उद्देश हा आहे महत्त्वाचा की मतदार जे आहेत ते लोकशाहीची सक्रियता वाढवत असतात. मतदार खूप विश्वासाने येतात, मतदान करतात आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस आपल्याला लोकशाही सजीव झालेली आहे असं दिसते. मतदान करणाऱ्यांना नंतर काहीच महत्त्व नाही. ही जी प्रक्रिया ही कुठेतरी भारतातली थांबली पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही हस्तक्षेप याचिका दाखल केली. आणि मला आभार मानायला पाहिजे जस्टिस चंद्रचूड साहेबांचे की त्यांनी हा व्यापक दृष्टिकोन समजून घेतला आणि पहिल्यांदा भारतीय इतिहासामध्ये पक्षांतर विरोधी कायद्याच्या केसमध्ये थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन अलाव केलं. आमचं म्हणणंसुद्धा त्यांनी ऐकून घ्यावं असं आमचं म्हणणं होतं, पण त्यांनी सांगितलं की तुमचं म्हणणं लेखी स्वरूपात द्या. पण जे काही अल्प काळामध्ये आम्हाला काही म्हणणं मांडण्याची संधी त्यांनी दिली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभारी आहे. की एक नवीन पायंडा लोकशाहीमध्ये आज पडलेला आहे की लोकशाही व्यापक आहे आणि ती मतदारांनी चालवलेली लोकशाही आहे. लोकप्रतिनिधी जे आहेत ते आमचे मतदारांचे केवळ प्रतिनिधी आहेत, ते मालक असल्याप्रमाणे कधी वागू शकत नाही. हा एक महत्त्वाचा संदेश याच्यातून जाऊ शकेल. मला सांगा, तुम्ही 21 मुद्दे मांडले होते तुमच्या लेखी युक्तिवादामध्ये.
थोडंसं प्रेक्षकांसाठी न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवाच्या यातले महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही सांगू शकाल? त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे हे होते की जरी एका पक्षातून काही जण सोडून गेलेले आहेत आणि ते म्हणतात की आमचंच बरोबर आहे, पक्षातले लोक म्हणतात की आमचंच बरोबर आहे, तरी याच्यामध्ये मतदारांची फसवणूक झालेली आहे एवढं मात्र नक्की आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मतदारांची जी फसवणूक आहे ती लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर डेमोक्रेसी, जे मी आत्ता मुद्दा सांगितला तोच आहे की डेमोक्रेसी कोणाच्या भरोश्यावर चालते, तर तो मध्यवर्ती घटक मतदार आहे, नागरिक आहे. आणि त्या नागरिकांना लोकशाहीमध्ये सहभाग असला पाहिजे, तो सगळ्या प्रक्रियांमध्ये असला पाहिजे. मग जेव्हा पक्ष कोणी सोडून जात असेल, पक्षांतर बंदीबद्दलची क्लिष्टता तयार करत असेल कायद्याबद्दलची, तर त्याच्यामध्ये आम्हाला बोलण्याचा हक्क आहे की पक्षांतर बंदी कायदा असं या कायद्याचं नाव आहे. पक्षांतर सुसह्य करण्यासाठी आणि सहज सोप्या पद्धतीने करण्यासाठी हा कायदा नाही आहे. त्यामुळे कायद्याचा गैरवापर जर कोणी करत असेल तर आम्ही मतदार म्हणून बोलणार, नागरिक म्हणून आमचं म्हणणं सांगणार, हे आम्ही त्याच्यात म्हटलं होतं. त्यातली एक महत्त्वाची मागणी जी केली होती आम्हाला ती माहिती आहे की अमान्य होईल ती मागणी, त्याचा विचार कदाचित होणार नाही, पण ती मागणी सगळ्या नागरिकांना माहिती असली पाहिजे की याच्यामध्ये मतदारांतर्फे, नागरिकांतर्फे एक मागणी करण्यात आलेली आहे की जे कोणी अशा प्रकरणांमध्ये आत्ताच नाही तर यापुढे पण अपात्र ठरतात, म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरवले जातात, अशा राजकीय नेत्यांना, अपात्र ठरलेल्या लोकांना पुढचे 6 वर्ष कोणत्याही प्रकारचं इलेक्शन लढू देऊ नये. तर यांच्यामधला जो भ्रष्टाचार आहे, यांच्यामधली जी एक भ्रष्टाचारी मानसिकता आणि चुकीची प्रवृत्ती आहे आणि राजकारणात धंदा म्हणून येण्याची जी प्रवृत्ती वाढलेली आहे ती बंद होईल आणि खऱ्या अर्थाने नागरिकशास्त्र प्रस्थापित होईल. मला सांगा, तुमचा एक मुद्दा आणखीन तुम्ही मांडला होता की निवडणुकीच्या वेळी आचारसंहिता असते उमेदवारांसाठी, पण निवडून आल्यानंतर जे लोकप्रतिनिधी असतात त्यांनाही कोड ऑफ कॉन्डक्ट असावा, अशी तुम्ही मागणी केली. तुमची अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट या बाबतीत काही पॉझिटिव्ह निकाल देऊ शकतं? हो. कशा प्रकारचं तुम्ही आचारसंहिता तुम्हाला अभिप्रेत आहे? नाही सुभाषजी, मला वाटतं की याच्याबद्दल आहे ना वेगळी याचिका करावं लागेल. याच्यामध्ये हा मुद्दा डिसाईड होईल असं मला वाटत नाही. परंतु एक व्यापक विचार म्हणून आम्ही ते मांडलेलं आहे की काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले पाहिजे. आज तुमच्या निमित्ताने हा दुर्लक्षित मुद्दा चर्चेत येत आहे, त्याच्याबद्दल तुमचे पण मी आभार मानतो. की निवडणुकीच्या वेळेस यांना कोड ऑफ कंडक्ट असतो, तसं निवडून आल्यानंतर जे नेते आहेत त्यांच्यासाठी कोड ऑफ कंडक्ट कायम असला पाहिजे. त्यामुळे मग आचारसंहिताच नाही तर विचारसंहिता आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही ती मागणी केली की कोड ऑफ कंडक्ट हा निवडून आलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येऊ शकतात, जसे बेताल वक्तव्य करतात, स्त्रियांबद्दल असंवेदनशील बोलतात, शिवीगाळ असलेली भाषा वापरतात, कोणत्याही प्रकारे टोमणे मारण्याची भाषा वापरतात. या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. कारण की आजकालचे जे तरुण मुलं, युवक युवती हे पाहतात त्यांचे भाषणं, ते विचारतात की अमेरिकेतले लोक, फ्रान्समधले नेते, म्हणजे त्या रशिया आणि युक्रेनचा वॉर सुरू आहे तरी तो युक्रेनचा जो पंतप्रधान आहे ते इतक्या सौम्य पद्धतीने कसे बोलू शकतात. आणि आपले नेते नेहमी आरडाओरडा करून जणू काही थोड्या वेळाने ते आता माईक पूर्ण खाऊन टाकणार आहे अशा पद्धतीने कसे बोलू शकतात. त्यामुळे आपल्याला सभ्य राजकीय लोक पाहिजे आहेत, सभ्यतापूर्ण बोलणारे लोक पाहिजे आहेत आणि चांगल्या पद्धतीने आपलं म्हणणं मांडता आले पाहिजे असे लोक पाहिजे असतील तर कोड ऑफ कंडक्ट हे नेहमीसाठी निवडून आलेल्या लोकांना लागू झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मुळात तुम्ही सुरुवातीला सांगितलं कपिल सिब्बल यांच्याबद्दल. कपिल सिब्बल यांनी इतकं भावनाविवश होणं, इतक्या सिनियर वकिलाने आणि स्वतः कायदेमंत्री ते राहिलेले आहेत, तर त्याच्याबाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही त्यांच्यासोबत पण हे सगळे जेव्हा तुम्ही लेखी युक्तिवाद केला त्यावेळेला सुद्धा तुमचं त्यांच्याशी तुम्ही डिस्कशन केलं होतं, त्याच्याबद्दल जरा सांगा. कपिल सिब्बल हे ज्येष्ठ वकील आहेत, त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव चांगलाच राहिला. परंतु ते जे भावनाशील झाले त्याच्याबद्दल तुम्ही विचारत असाल तर माझं हे म्हणणंच आहे की प्रत्येक वकिलांनी भावनाशील असलं पाहिजे. कारण की ही प्रवृत्ती बंद झाली पाहिजे की मी कोणाची तरी केस घेतो आणि मग केस मी जिंकतो किंवा हरतो, माझं काही नुकसान होत नाही, तो माणूस हरतो. हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे वकिलांनी संवेदनशील पद्धतीने वकिली केली पाहिजे. आणि जर कपिल सिब्बल हे भावनाशील झाले असतील तर ते लोकशाहीबद्दल झाले. ते कायदा मंत्री राहून त्यांनी पाहिलं, अनेक वर्ष वकिली त्यांनी केली, ते सिनियर काउन्सिल आहेत आणि सत्तेचे अनेक पदं उपभोगल्यावर त्यांना हे लक्षात येत आहे की
कुठूनच जर बदल आणि परिवर्तन होणार नसेल तर मग सुप्रीम कोर्ट ही शेवटची अपेक्षा आहे. जिथे संविधानिक विचार टिकलाच पाहिजे तिथे जर तो टिकला नाही तर मग लोकशाही उद्ध्वस्त होण्याचा मार्ग सुरू होईल. त्यामुळे ते भावनिक झालेले असतील तर त्या भावनांचा संपूर्ण भारताने आदर केलेला हे सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे भावनाशील काही वकील असतील, संवेदनशीलता त्यांच्यामध्ये असेल तर ते रे ऑफ होप आपल्यासाठी आहेत असं मला वाटतं. निश्चितच मंजुनाथ कक्कलमेलींकडे मी जाते. मंजुनाथजी, या पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो दावा केलेला आहे या सगळ्यांवर असीमजींनी तर वक्तव्य केलेलं आहे, मात्र असीमजींनी याची दुसरी बाजू जी आहे ती आपल्यासमोर मांडलेली आहे आणि सगळ्यात स्पष्ट ही बाजू त्यांनी मांडलेली आहे. तुमचं मत काय? See, as far as concerned with disqualification जे आहेत, जे सध्या पिटिशन्स पेंडिंग आहे डिस्क्वालिफिकेशन संदर्भात, आय एम ऑफ द फर्म ओपिनियन, माझं फर्म ओपिनियन आहे की डिस्क्वालिफिकेशन सगळे पिटिशन्स अध्यक्षांकडे वर केले जातील. एक गोष्ट आहे, कारण सी वन्स सुप्रीम कोर्ट एखाद्या वेळी हे पिटिशन्स डिसाईड केले तर पुढे जाऊन असे काही घटना घडले तर प्रत्येक जण जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागेल, आर्टिकल 32 खाली दाद मागेल आणि माझ्या विरोधात डिस्क्वालिफिकेशन नोटीस पेंडिंग आहे ते तो रद्द करा किंवा त्याच्यावर डिसाईड करा. So Supreme Court prima facie will not entertain petition at the face of the notice. Supreme Court काय म्हणेल, पहिल्यांदा तुम्ही खाली जा, त्याच्या पुढे मॅटर डिसाइड होऊ दे, त्याच्यानंतर ते निर्णय जे येतील त्याचे सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू असेल. कारण सुप्रीम कोर्ट डायरेक्टली इंटरव्हेन्शन करणार नाही, सिन्स विधानसभा अध्यक्षाचा जो हे पॉवर्स आहेत अंडर आर्टिकल 179 सब क्लॉज 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये डायरेक्ट इंटरव्हेन्शन करणार नाही. दॅट इज फॉर शुअर व्हॉट आय बिलीव्ह. कारण आतापर्यंतच्या ज्या निकाल आलेले आहेत त्या निकालावरून एकच स्पष्टपणे जाणवतं, सुप्रीम कोर्ट कधीही डायरेक्टली इंटरव्हेन्शन करणार नाही. रादर इट विल डायरेक्ट द प्रेसिडेंट टू त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय घ्या आणि दोन्ही बाजूंना योग्य ते नॅशनल जस्टिस, ज्या पद्धतीने आपण बोललेलं त्याप्रमाणे नॅशनल जस्टिस देऊन त्याच्यावर निर्णय घ्या. जो काही निर्णय येईल दॅट विल बी सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. ते पण हायकोर्टामध्ये जाऊ शकतील आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकतील. त्या अनुषंगानं मला वाटतं सुप्रीम कोर्ट त्या पद्धतीनं निर्णय अपेक्षित करूया. बरं, या सगळ्यांमध्ये एक असा नॉर्मल प्रश्न आहे मंजुनाथजी, प्रत्येक राज्यघटनेने जे आहे ते प्रत्येक विधानसभांना आपापले नियम, आपापले कायदे जे आहेत ते दिलेले आहेत. या सगळ्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेचा जे काही नियम आहेत, जे काही आदेश आहेत, हे सगळे लक्षात घेतले जातील का? ऑब्विसली नक्कीच. वाय? बिकॉज सी एखादा ट्रायल कंडक्ट करावं म्हटलं तर देर शुड बी अ रूल्स, देर शुड बी अ लॉ, आणि ते लॉ आणि रूल्स असल्याशिवाय कुठलेही ट्रायल किंवा प्रोसिडिंग कन्क्लूड करता येत नाही. सो आता ज्या प्रोसिडिंग चालतील विधानसभेच्या अध्यक्षांच्या पुढे असू दे किंवा सुप्रीम कोर्टाच्या पुढे एखादी प्रोसिडिंग असू दे, देर आर सर्टन रूल्स लेड ऑन अंडर द लॉ. मग आता महाराष्ट्र विधानसभेचा एक रूल सुद्धा आहे. त्या रूल्स प्रमाणे अपात्रतेच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील, प्रोसिडिंग्स असतील, त्या प्रोसिडिंग प्रमाणे त्यांना त्या कंडक्ट कराव्या लागतील. जर समजा एखाद्या रूलला कुठेतरी दुभाजित करत असेल किंवा एखाद्या रूलला कुठेतरी एक वेगळी वाट करून देण्याचा प्रयत्न केला असेल किंवा त्याचं इंटरप्रिटेशन वेगळ्या पद्धतीने करत असतील तर दॅट अगेन सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू असेल. त्या हायकोर्टापुढे जाऊन, बॉम्बे हायकोर्टापुढे जाऊन त्या पद्धतीने याचिका सुद्धा करू शकतील आणि रेमेडी सुद्धा त्या पद्धतीने मागू शकतील. बट दॅट शुड बी विदिन अ फ्रेमवर्क ऑफ अ लॉ. मला सांगा मंजुनाथजी की नैबाम रेबिया केस याचा फार उल्लेख या प्रत्येक सुनावणीच्या वेळेला झाला आणि सुप्रीम कोर्टानं एका क्षणी असं पण म्हटलं की या जे 2016चं जे स्वतःचं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे ते पुन्हा 7 जजच्या लार्जर बेंचकडे पाठवायला पाहिजे म्हणून. या केसचा किती म्हणजे त्याचा जो वर्डिक्ट आहे त्याचा किती असोसिएशन किंवा किती परिणाम या उद्याच्या निकालावरती होऊ शकतं असं तुमचं म्हणणं आहे की हे पुन्हा नैबाम रेबिया जे आहे हे पण प्रकरण लार्जर बेंचकडे जाण्याचा जो मुद्दा आहे त्याच्यानुसार हे पूर्ण प्रकरणच जे आहे ते लार्जर बेंचकडे पाठवण्याचा निकाल दिला जाईल सुप्रीम कोर्टाकडून. काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच ह्याच्यामध्ये 2 इश्यूज आहेत विच आर मोस्ट सिमिलर टू नैबाम रेबिया केस आणि सध्याची जी केस आहे त्याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी एकच आहे की नोटीस इश्यू, नो कॉन्फिडन्सचा नोटीस इश्यू झालेल्या बाय व्हॉट एव्हर मीन्स. नैबाम रेबिया केस मध्ये फ्लोअरमध्येच ही घटना घडली होती. त्यांच्या विरोधात तत्कालीन अध्यक्षांच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन अजेंडावर होता
परंतु इथे महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये एक नोटीस ईमेलच्या पद्धतीनं पाठवलं गेलं आणि त्याच्यामध्ये आम्ही नो कॉन्फिडन्स तुमच्यावर दाखवतो म्हणून एक नोटीस दाखवली गेली होती. दोन्ही घटनामध्ये सिमिलॅरिटी जी आहे ती नो कॉन्फिडन्स आहे. बाय व्हॉट एव्हर मीन्स नो कॉन्फिडन्स सिमिलॅरिटी आहे. नाव द कॉन्सेप्ट ऑफ होल द केस इज, आता दोन्ही केस 5 सदस्यीय खंडपीठाकडून डिसाईड केले जाते आणि हे डिसाईड करत असताना सुप्रीम कोर्टाला वेळोवेळी प्रकर्षानं जाणवलं की नबाम रेविया केस आम्ही डिसाईड करत असताना काही लूप होल्स, काही त्रुटी त्याच्यामध्ये राहिलेल्या आहेत, ज्याचा फायदा सध्याच्या पॉलिटिकल पार्टीज घेत आहेत आणि त्या पॉलिटिकल पार्टीज त्या फायदा घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. सो त्याच्यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी आता जज एक ह्युमन बिईंग आहेत, ही इज नॉट अ मशीन किंवा एक रोबोट नाहीये की असं एखादा इनपुट दिलं तर त्याच पद्धतीने अॅक्युरेट आन्सर देतील. काही निर्णय चुकलेले असतात, काही निर्णय त्याला सुधारावे लागतात. जस्टिस चंद्रचूड यांनी स्वतः आपल्या वडिलांनी दिलेल्या तत्कालीन त्याच्या वडिलांनी दिलेल्या निर्णयाला दुरुस्ती करून दुसरा निर्णय दिला. मग ह्यावेळी जर नबाम रेवियाच्या केसच्या अनुषंगानं आता जेव्हा महाराष्ट्र सत्ता करण्याचा केस पुढे येते त्या अनुषंगाला मला वाटतं ह्याच्यामध्ये भरपूर काही जे इश्यूज आहेत, समजा नो कॉन्फिडन्सचा इश्यू असू द्या किंवा इंटर पार्टी डेमोक्रेसीचा इश्यू असू द्या, अपात्रतेचा इश्यू असू द्या, these are all subject to a matter of larger bench and other than 5 it should be referred to the 7 judges of bench. असं एखाद्या वेळा हे प्रायमरी माझं ओपिनियन आहे. व्हॉट आय बिलीव्ह हे त्याच्याकडे 7 सदस्यीय खंडपीठाकडे वर केलं तरच त्याच्यावर जस्टिफिकेशन देऊ शकेल किंवा जस्टिफाय होऊ शकेल. वाय? बिकॉज येणारा जो काळ आहे ह्या निर्णयावर पॉलिटिकल निर्णय बेसिस असणार आहेत. सो जर आपल्याला सुप्रीम कोर्ट इज द गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, मग कॉन्स्टिट्यूशन गार्डियन असताना ह्या सगळ्या गोष्टी अगदी थोड्या वेळासाठी थांबवते कारण ब्रेक घेण्याची वेळ झालेली आहे.